No politics, but fantastic. No gossip, only bold sheep. It's very personal. Motivation, inspiration. Why that? Why not? Inspiration, the journey of life with Shailendra Tikaria. नमस्कार. इन्स्पिरेशन द जर्नी ऑफ लाईफच्या या एपिसोडमध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ज्यांनी गेल्या 11 वर्षापासून जालना जिल्हा रिटेल आणि होलसेल केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवलेले आहे आणि आताही ते या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. यांनी ग्रामीण भागातील शेकडो तरुणांना औषधी व्यवसायात संधी मिळवून दिली. स्वतःच्या भयंकर आजारपणावर मात करून सतत समाजकार्य, विशेषतः ग्रामीण भागासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केलेले आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे साईनाथ उत्तमरावजी पवार. नमस्कार. नमस्कार. आपण बऱ्याच वर्षापासून जालना जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवत आहात. तर ही सुरुवात कशी झाली आणि केव्हापासून झाली? मी 2004 मध्ये बदनापूर तालुका छोटासा तालुका आहे, तिथं माझं मेडिकल होतं. मी सुरुवातीला आमची पूर्ण मला शाळेपासून समाजकारणाचा नाद यायचा. थोडक्यात आमची राजकारणी फॅमिली पूर्ण घरची. तर शाळेत 10वी झाल्यानंतर कॉलेजला गेलो. GS कॉलेजचा GS झालो. ते कॉलेजचा D.Pharmcy झालं. D.Pharmcy झाल्यानंतर मग मी मेडिकल टाकलं. असा सुरुवात माझी तशी झाली. परंतु मी 2004ला जेव्हा तालुकाध्यक्ष झालो, तर तेव्हा मला असं वाटत होतं एका लहानशा गावातून मी आलो आहे, मला जिल्ह्याच्या याच्यात आपण घुसायला पाहिजे. मग मी सुरुवातीला मराठवाड्यात आपलं जालना जिल्ह्याचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवडून आलो आणि त्यानंतर 2013ला या संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष झालो आणि तो माझ्या मनातली इच्छा होती ती पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने मला ग्रामीण भागातल्या जे नवीन व्यवसायात आलेले लोक आहे त्यांना सहकार्य करण्यात माझी इच्छा होती. ती माझी इच्छा पण पूर्ण झाली त्यात. बरं, या असोसिएशनमध्ये नेमकं काम काय होतं तुमचं? आता संघटनेत तुम्हाला खरं सांगू का, व्यवसाय करीत असताना खूप अडचणी येत्या. समजा आता नवीन मुलगा आला एखादा, त्याला दुकान कुठंशी टाकायचं, ऑफिसकडं कसं जायचं, हे सगळं ग्रामीण भागातल्या मुलाला नाही कळत समजा. मग एक मोठे भाऊ म्हणून आम्ही लोकांना सहकार्य करतो. काही अडचण आली, आता होलसेलर आहेत, त्यांना माल घेऊन देणं, सांगणं, अडीअडचणीत उभा राहणं, हे करीत असताना लोकांना काहीतरी फायदाच झाला त्याचा खूप. आणि विशेष करून तुम्ही ग्रामीण भागासाठी हे कार्य केलेलं आहे. हो. तर असं तुमच्या हातून बरेचसे लोक रोजगार मिळवत असतील, म्हणजे तुमच्यामुळं म्हणा किंवा तुमच्या प्रेरणेनं. तुम्हाला सांगू का, तुम्हाला विश्वास बसणार नाही, आतापर्यंत माझ्या हातानं कमीत कमी 150 ते 250 पर्यंत दुकानाचे ओपनिंग माझ्या हातानं झालेले आहे. म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा मी कधी स्वप्नातही विचार केला नाही की माझ्या हाताने लोक ओपनिंग करतील म्हणून. आता बऱ्याचशा ठिकाणी आमदार खासदार पण असतात, पण लोक मलाही बोलवतात, माझ्या हाताने दुकानाची ओपनिंग करतात. हेच मला सगळ्यात चांगलं वाटतं. आता केमिस्ट म्हटलं तर तुम्ही डिग्री डिप्लोमा घेतलाच असेल नाही? हो, D.Pharmcy D.Pharmcy. झालेलं आहे. आणि कुठं केलेलं? मी GS कॉलेजला D.Pharmcy झाली माझी. अच्छा, तिथं झालेली. हो. D.Pharmcy केल्यानंतर जनरल म्हणजे कुठलाही माणूस असला तरी एक मेडिकलचं दुकान त्याचं एवढंच स्वप्न असतं. हो. एक मेडिकलचं दुकान टाकायचं, मस्तपैकी आपलं कुटुंब चालवायचं झालं. पण तुम्ही त्याच्याही पुढं 1, 2, 3 आता तुम्ही म्हणता 150 दुकानं तुमच्यामुळे ओपन झालेली. तुम्ही त्याच्यात प्रेरणास्थान ठरले, तुम्ही त्यांच्यासाठी धडपड केली असणार. तर हे गुण तुमच्यामध्ये कधीपासून आणि कसे आलेले आहेत? आम्ही शाळेत होतो ना, तेव्हापासून मला शाळेत मी विद्यार्थ्याचा कॅप्टन व्हायचो. त्याच्यानंतर संस्था होती ज्या CTMK शाळेची, त्या शाळेचा पण अध्यक्ष होतो मी 10वीचा. त्याच्यानंतर आमची फॅमिली पूर्ण राजकारणी. माझे काका दौलतराव पवार कारखान्याचे डायरेक्टर होते. माझे भाऊ विष्णू नाना पवार म्हणून ते जिल्हा परिषद मेंबर होते समजा. आणि एक काका माझे गणपतराव पवार, त्यांनी सगळ्या व्यवसायाचे अध्यक्ष होते ते. म्हणजे त्यांना प्रेरणा मला तीच भेटली माझ्या काकाचीच, की त्यांनी खूप लोकांना उभा केलं. त्यांनी 100 केलं तर आपण एक तरी करून पाहावं, हा माझा
प्रयोग चांगला झाला आणि मला ते आवडलंही पूर्ण समजा. शालेय जीवन कसं गेलं तुमचं? शाळेत आम्ही खरं सांगू का आता, टिकाऱ्या सर होते आमचे, म्हणजे मुख्याध्यापक होते. त्यांचा इतका धाक होता, म्हणजे प्रत्येक माणूस, प्रत्येक विद्यार्थी त्यांना घाबरायचा. तर मला प्रेरणा शाळेतली त्यांचीच जास्त आहे मला. आजही मला ते टिकाऱ्या सरचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीतले कोणी भेटलं की मी घाबरतो आणखीनही त्यांना. तर त्यांचं धाक तसे होतं. आता असे विद्यार्थी शाळेत तसे प्रकार होत नाही आता. तेव्हा खूप चांगलं होतं एकदम. शाळेत सुद्धा मी भाषणं-गिषणं करायचो सगळ्या ह्याच्यात समजा. मग 10वी नंतर तुम्ही जी.एस. कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. हो, मी काय झालं, डी-फार्मसी झालो आणि त्याच्यानंतर मी बी-एला फर्स्ट इयर, सेकंड इयर केलं. मग सेकंड इयर कॉलेजचे इलेक्शन आले. आमच्या कॉलेजमध्ये 2 पॅनल राहायचं. एक ग्रामीण पॅनल, शहरी पॅनल. जे शहर पॅनलचं नेतृत्व कैलास गोरंट्याल करायचे आणि ग्रामीणचं हे नेतृत्व माझे भाऊ विष्णू नाना पवार, अर्जुन भाऊ खोतकर, भास्करराव आंबेकर हे होते. ते गेल्यानंतर त्याच कॉलेजचा ग्रामीणचं नेतृत्व मी केलं आणि मी स्वतः कॉलेजचा जी-एस झालो. आणि मग केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तुम्ही कोणत्या साली झाला? मी 2004ला बरं. मी बदनापूर तालुक्याचा तालुका अध्यक्ष झालो सगळ्यात पहिले. हं. मग ते करीत असताना मला चांगलं वाटलं, की बाबा आपल्याला व्यवसाय करायचा आहे, आपल्याला जालन्यात मोठ्या शहरात जायचं आहे, चांगला व्यवसाय करायला पाहिजे. त्यामुळं मी 2008मध्ये राजुरेश्वर फार्मा प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावाची पहिले दुकान मी चालू केलं सगळ्यात पहिले. जितेंद्र लोखुटिया, सुनील शेळके माझे मित्र होते बाकीचे. त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही मोठा ग्रुप तयार केला आणि ते दुकान चालू केलं. ते चांगल्या पद्धतीनं चाललं. ते करीत असतानाच मग माझा इंटरेस्ट होता. मग मी 2 संघटनेचा अध्यक्षही झालो आणि ते विशेष म्हणजे सगळ्या मंडळींनी, सगळ्या समाजाच्या लोकांनी मला सहकार्य केलं. म्हणजे थोडक्यात म्हणजे प्रस्थापिताच्या विरोधात मी अध्यक्ष झालो होतो संघटनेचा. एक केमिस्ट होणं किंवा एक मेडिकलची शॉप काढणं किती सोपं आणि किती अवघड आहे असं तुम्हाला वाटतं? आता सुरुवातीला सांगू का, आई शिकताना किती अडचण येते माणसाला, तसंच त्या दुकानाच्या बाबतीत तसंच आहे. पण आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी आत्ताच 1 वर्षापूर्वी माझा मुलगा आहे अथर्व पवार, भूषण गायकवाड, विनीत चेचानी हे 3 मित्र आहेत. या तिघांनी मिळून LLP म्हणजे जालन्यातलं पहिलं दुकान आहे. त्यांनी चालू केलं आत्ता आणि चांगल्या पद्धतीनं चालू आहे. त्यातल्या त्यात त्याच्या ओपनिंगला आमचे भारताचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक जगन्नाथ आप्पा शिंदे त्यांच्या हाताने ओपनिंग झाली होती या दुकानाची आणि खूप मोठा कार्यक्रम झाला होता. आता तो धंदाही खूप चांगला सेटल झाला. मुलगाही त्याच्यात व्यवसायात आला समजा, तोही डी-फार्मसी झाला. म्हणजे हे कशामुळं झालं सगळं, मी सुरुवात केली त्याच्यामुळं सगळाच ग्रुप मोठा झाला आमचा. म्हणजे या LLPच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही वेगवेगळे कामं तिथे केलेली आहेत. हो, हो, हो. आणि मध्यंतरी तुम्ही आजारी होता. एक तुम्हाला खूप भयंकर आजार झालेला होता असं कळालेलं आहे. म्हणजे नेमकं ती गोष्ट कधी झाली होती आणि कसं सुरू झालं ते? काय झालं सर, 2013ला मी संघटनेचा अध्यक्ष झालो आणि अध्यक्ष झाल्यानंतर 2 महिने मी खूप बिझी होतो. व्यवस्थित उत्साह होता माझा खूप. पण योगायोगाव का दुर्दैवानं मी ज्या दिवशी मला शुगर बीपी असल्यामुळे अचानक मला पॅरालिसिस आला आणि मी जोपर्यंत 6 महिने मला माझं नाव सुद्धा माहीत नव्हतं आणि वर्ष दीड वर्षानंतर मी रेग्युलर झालो. तर ही मी जो लोकांची कामं केले त्याचा काहीतरी मला पुण्य आहे म्हणून मी उभा राहिलो. नाहीतर मी शक्यच होत नव्हतं. कारण की मला काहीच समजत नव्हतं. परंतु आता मी सरळ आता चांगला आहे. आता 10 वर्ष झाले. थोडा हातापायाचा प्रॉब्लेम आहे. पण मी लोकांच्या कामात, स्वतः व्यवसायात बिझी असतो. त्याच्यामुळं मला वाटतही नाही मला पॅरालिसिस झाला म्हणून. कोरोना काळामध्ये म्हणजेच पॅन्डेमिकमध्ये जालन्याचं एक वैशिष्ट्य होतं की महाराष्ट्राचे स्वास्थ्य मंत्रीच जालन्याचे होते. बरोबर. तुमची जबाबदारी खूप वाढली असेल केमिस्ट असोसिएशनच्या त्यावेळेस. त्यावेळेस तुम्हाला सांगू का, जेव्हा कोरोना चालू झाला, सगळ्यात पहिले सगळ्याला आम्हाला शासनाकडूनच आम्हाला हे केलं, की तुम्हाला फार त्याच्यात ॲक्टिव्ह राहावं लागणार आहे. आणि योगायोगाने भैयासाहेब आरोग्यमंत्री होते. त्यामुळं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जालन्यावर होतं. आणि त्यात मी अध्यक्ष असल्यामुळं जालन्यात जेवढे हॉस्पिटल, पेशंट, ग्रामीण भागातले लोकं येणारे, जाणारे, इंजेक्शनचे प्रॉब्लेम
हे सगळ्या याच्यात लोक आम्हाला फोन करायचे, DI मॅडम, आम्ही सगळे बसायचो, पूर्ण जिल्ह्यातलं नियोजन करायचो. इव्हन भैयासाहेबासोबत पण आमची वेळोवेळी चर्चा असायची. कधी-कधी तर भैयासाहेब रात्री 12, 1ला, 2ला फोन करून विचारायचे, हे असं आहे, ते तसं आहे. आणि असे इंजेक्शन जे कुठं महाराष्ट्रात नव्हते, ते आपल्याकडलं भेटले होते. आणि योगायोगाने ते इंजेक्शन इथं आले. ते इंजेक्शन 40,000ला माझ्याकडेच आले होते. भैयासाहेबांनी माझ्याकडेच दिले होते ते, तर द्यायसाठी. तर DIच्या माध्यमातून दिले आपण आणि जे आले ते 40लाच विकले ते. त्या टायमाला असं माहीत झालं, टीव्हीत दिसत होतं, ते इंजेक्शन 4-4 लाखात विकत होते. परंतु आम्ही त्या टायमाला पेशंट चांगला झाला पाहिजे, पैशापेक्षा बी आज लोकं जिवंत राहणं हे आम्हाला चांगलं वाटत होतं. आम्ही पूर्ण वेळ दिला. आता परत सांगतो साहेब, एकदा काय झालं, मला शुगर, BP, माझे घरचे चिडायचे, "तू कशाला जातो? आपल्या घरात करोना येईल." आमच्या कॉलनीतले लोकं सगळेच म्हणायचे, "अरे साईनाथराव, तुमच्यामुळेच कॉलनीत करोना येणार आहे." पण तुम्हाला खरं सांगू का, मी रोज फिरायचो. डोर टू डोर सगळ्या डॉक्टरकडे भेटायचो, 10 वाजता जायचो, मेडिकलवाल्याला भेटायचो, काही अडचणी घ्यायचो. जिल्हाभर फिरत होतो मी. मला कलेक्टर साहेबांनी स्वतः मला पास दिली होती फिरायसाठी स्वतः. परंतु एकदा काय झालं, असं माझे मित्र बोलले, शेजारी बोलले आणि म्हणू नये आता, परंतु माझे आजूचे, बाजूचे, वरचे सगळ्याला कोरोना झाला. मी, माझा मुलगा, माझी मुलगी आणि माझी मिसेस, आम्हाला चौघालाच झाला नाही. म्हणजे चांगलं काम केलं असंच म्हणता येईल ना आपल्याला. कॉलेजचे दिवस कसे गेले? मी सांगितलं ना तुम्हाला, मी 1991-92ला कॉलेजचा युवा होतो. मी ग्रॅज्युएशन केलं तिथं असताना. तर कॉलेजमध्ये ग्रामीण टच राहायचा आमचा. सगळे मित्र, मैत्रिणी, म्हणजे सांगायसारखे विषय खूप आहे. आजही असं वाटतं की JS कॉलेजला जावं, गप्पा मारावं, भेटावं सगळ्यांना. आमचे प्रिन्सिपल होते, शिक्षी सर, फार स्ट्रिक्ट होते. पण ते सुद्धा आम्हाला फार रिस्पेक्टली बोलायचे. कारण की आम्ही विद्यार्थी नेते म्हणून फिरायचो ना, काही अडचण आली तर सर आम्हाला बोलायचे. हॉस्टेलला राहायचो आम्ही, हॉस्टेलला पण जायचो. सगळे म्हणजे खूप चांगलं. आजही काही असं वाटतं की एक दिवस का होईना कॉलेजला जावं म्हणून. आणि मग शाळेमधल्या गमती-जमती काही? सिनेमाला वगैरे जाणं, हो. शाळा शाळेला दांडी मारायची आणि सिनेमाला जायचं, असं केलं का कधी? आता खरं सांगू का, आमची शाळा होती CTMK गुजराती. आमच्या बाजूला मॅजेस्टिक, राजमहल, 3 टॉकीज आमच्या बाजूलाच होत्या. आणि काय व्हायचं, दुपारची शाळा राहायची. दुपारी 3:45 ते 4:30 अशी टाईम असायची. मग काही विद्यार्थी काय करायचे, लगेच पिक्चरला जायचे निघून. आमचे टिकाऱ्या सर होते ना, ते फार स्ट्रिक्ट होते एकदम. मग ते चपराशाला पाठवायचे आणि ड्रेसवर कोण विद्यार्थी ते सापडून आणायचे. तर मग त्यामुळं असं मी तर काही चूक काम केलंच नाही एकदा, पण माझे मित्र करायचे. तर सर त्यांना खूप मारायचे, त्यांच्या घरच्याला बोलवायचे आणि आम्हाला ते पाहणं आम्हाला खूप चांगलं वाटायचं. आम्ही विद्यार्थी, हुशार विद्यार्थ्यात बसायचो. मग सर आम्हाला विचारायचे, "कोण गेलतं?" मग आम्ही सांगितलं. आम्ही सांगितलं की मग आम्हाला चांगलं वाटायचं. सरनं आम्हाला विचारलं. आपल्याला तीच एक चांगलं वाटत होतं एकदम. कारण सरांचं एक मला माहीत आहे, 1977 साली, 77-78, हो 77 साली एक शिक्षकांचा फार मोठा संप झाला होता, 52 दिवसाचा. अख्खी CTMK शाळा त्यावेळेस चालू होती आणि विद्यार्थीच शिक्षक होते आणि विद्यार्थीच मुख्याध्यापक होते. बाकी सगळे शिक्षक संपावर होते. तुम्हाला ते, मला वाटतं तुम्ही ज्युनियर असल्यामुळे ती गोष्ट तुम्हाला माहीत नसेल बहुतेक. आम्ही 81ला शाळेत आलो ना तिथं आणि हां. त्याच्या अगोदरची घटना पण आहे ती. त्याच्यानंतर मग काय झालेलं होतं, की त्या शाळेमध्ये आणखी एक म्हणजे एक प्रोजेक्ट सुरू केला होता, की वर्षातून एकदा शिक्षक दिनाच्या दिवशी सगळी शाळा मुलं चालवायची. ते हो. तुम्ही केले असेल? मी त्यावेळेस 1986ला मी मुख्याध्यापक म्हणून झालतो हां. त्या शाळेचाच तेव्हा. मग तुम्ही अनुकरण केलं असेल तुमच्या मुख्याध्यापकांचं, नाही, तेवढं स्ट्रिक्ट. एक दिवस होतो मी हां. मुख्याध्यापक म्हणून. तर तुम्हाला सांगू का, सर जितकं करते तितकं नाही केलं आपण, पण मी खूप खुश होतो. मी आज मुख्याध्यापक झालो म्हणून शाळेचा. झालोच होतो ना मी. कारण ती प्रथा त्याच्यानंतर सुरू हो, झालेली आहे हो. सगळी. बरोबर आहे, बरोबर. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवित असताना एखादा भावनिक तुम्हाला एखादा एक्सपिरियन्स किंवा अनुभव, की एखाद्या तरुणाला तुम्ही मदत केली असेल किंवा त्याचं काही जीवन बनलं असेल, त्याचं कारकीर्द सुरू झाली असेल, असं काही घडलंय? एक डी-फार्मसी झालेला मुलगा, माझं मेडिकल होतं. तिथं तो प्रॅक्टिस म्हणून शिकायला आला माझ्याकडं आणि मग थोडं मी त्याची परिस्थिती बघितली. त्याला म्हटलं, "यार शहरात जरा दुकान टाकायला खूप पैसे लागतात. डिपॉझिट हे, तुला नाही जमणार सगळे." एक बदनापूर तालुक्यात एक गेवराई म्हणून गाव आहे.
तिथं त्या मुलाला मी स्वतः एक जागा पाहिली, फर्निचर आणून दिलं, सगळं आर्थिक सहकार्य सुद्धा केलं त्याला. त्याचं दुकानही चांगलं चाललं. त्यांनी थोडे थोडे करून माझे पैसेही परत दिले. आता त्याचं दुकानही चांगलं चाललं, स्वतःचं घर बी झालं त्याचं. काही गोष्टी चांगल्याच आहेत ना. बरं, आता नवीन पिढीमध्ये समजा एक डॉक्टर, त्याच्यानंतर डॉक्टर MBBS नाही झाला तर मग आयुर्वेदिक, आयुर्वेदिक नाही झाला तर मग त्याला ते करणं नाही जमलं तर मग होमिओपॅथिक, तेही करणं नाही जमलं तर मग कुठं डिफॉर्मसीला जातो. डिफॉर्मसी करत असताना किंवा करण्यासाठी तुम्ही किती लोकांना प्रोत्साहित केलेलं आहे आतापर्यंत? आता मी 1988ला डिफॉर्मसी झालो. त्यावेळेस एकच कॉलेज होतं जालन्यात. हं. आता जवळ-जवळ 8 कॉलेज झालेत आणि दरवर्षी 300 मुलं बाहेर निघतात समजा डिफॉर्मसीमधून बाहेर. आता त्या टायमाला मी जेव्हा अध्यक्ष झालो पहिल्यांदा, त्यावेळेस 900 मेडिकल होती जिल्ह्यात आणि आता 2000 मेडिकल झाले. परंतु एक सांगू का तुम्हाला, आता आमचं गाव आहे, मी एका नजीक पांगरी गाव आहे माझं. त्या गावात माझा जन्म 1971चा. माझ्या आईला शुगर झाली होती 1971ला. तर त्या टायमाला आमच्या गावात माझी आई एकच पेशंट होतं. परंतु आज 2023-24ला समजा माझ्या गावात जवळजवळ 142 लोक आहेत ज्यांना शुगर बीपी आहेत. समजा आता डॉक्टर मेडिकल तर वाढलेच सगळे, पण पेशंटही जास्त वाढायला लागलेत समजा. मग त्यांचा फायदा होतो. हा आता व्हायलाच ना सगळं चांगलंच आहे ना. आणि एक बघा तुम्ही, आता पेशंट आता मला होईना, मी पॅरालिसिस झाला, मी चांगला का झालो? डॉक्टर्स, मेडिसिन म्हणून. नाही तर याच्या अगोदर मी बघितले पेशंट काही काही चांगले झाले नाही, पण आता वैज्ञानिक किंवा सगळंच चांगलं चाललं ना. डॉक्टर वाढायला लागलेत, तशीच मेडिसिन पण वाढायला लागलेत. आता जालन्यात बायपासला बघितलं तर कमीत कमी 10 हॉस्पिटल झालेत मोठमोठे. नाही तर माझ्या जन्माच्या टायमाला माझा जन्म मशीन हॉस्पिटलमध्ये झाला. माझी डिलिव्हरी म्हणजे मी जन्मलोच त्याच्या तिथं. तेव्हा एकच हॉस्पिटल होतं. आता खूप हॉस्पिटल झाले आता. खेड्याची परिस्थिती कशी आहे मग हॉस्पिटलच्या बाबतीत? ग्रामीण भागात आता शासकीय तर आहेच, परंतु आता आता काय झालं, BHMS डॉक्टर खूप झालेत ना. हॉस्पिटल आता जालन्याला एक मेडिकल कॉलेज झालं, नवीन MBBSचं झालं स्वतः. हं. तर आता असं कोणतंच गाव नाही की जिथं डॉक्टर नाहीये आणि मेडिकल नाहीये. आता ग्रामीणमध्ये तुम्हाला सांगतो, प्रत्येक तालुक्यात सर्कल जे गाव आहे तिथं 4-4, 5-5 मेडिकल आहे. शालगावमध्ये 5 मेडिकल आहे समजा. समजा आता वाढलेत, खूप वाढलेत. मग तरुणांना बीफॉर्मसी करण्याविषयी आशा बाळगायला काही हरकत नाही असं तुम्हाला वाटतं? मी तर म्हणतो माणसाने शिकत राहावं, कशात का होत नाही. आणि त्याचा फायदा होतच राहतो ना सगळ्याला, इथून तिथून का नाही होत? कारण स्पर्धा इतक्या वाढलेल्या आहेत. आता प्री मेडिकल झालं, आता तर आजकाल तर नेट सेट करावा लागतो. बरोबर. प्रत्येकाचं IQ तसा नसणार, कोणाला त्याच्यामध्ये आवड असणार, कोणाला नसणार. कधी पालकांचं त्याच्यावर प्रेशर असणार की बाबा तो मेडिकलमध्येच जायला पाहिजे, डॉक्टर व्हायला पाहिजे. मग अशा वेळी मग असं होतं का, की ज्याला समजा त्या मेन स्ट्रीममध्ये डॉक्टर न झाल्यामुळं तो मेडिकलकडे वळतो, म्हणजे या केमिस्ट या क्षेत्रात वळतो, असं होतंय? आता तुम्हाला सांगू का सर, समजा डॉक्टर आहे, शक्यतो त्याला बायको जर नाही डॉक्टर भेटली तर डिफॉर्मसी वयनं पाहतोच ना. आता बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या मुली नुसत्या डिफॉर्मसी झाल्या तर त्यांना समजा डॉक्टर भेटले, स्थळ ते चांगलं आहे. पण सेटल झालेत ना. हाय तो फायदाच आहे ना. मग आजच्या तरुण पिढीला तुम्ही तुमच्यातर्फे कोणता संदेश देणार? फार्मसी आहे तो सब कुछ आहे. कारण की स्वतःचं बी आपल्याला कळतं ना, मेडिसिन हे ते. थोडंफार माणसाने सुशिक्षित व्हायलाच पाहिजे ना समजा. म्हणजे फार्मसी असलं शिकलेला माणूस म्हणजे थोडंफार आपल्या स्वतःसाठी मेडिसिन वगैरे चॉईस करू शकतो. तुम्हाला सांगू का, फार्मसिस्ट म्हणजे डॉक्टरचा बाप आहे माझ्या हिशोबाने. अच्छा. कारण काय आहे माहिती आहे का, आम्हाला जे शिकवलं गेलं समजा लुपिन, अल्केम वेगवेगळ्या कंपन्या, पॅरासिटामॉलच्याच कमीत कमी 50 प्रकारच्या कंपन्या आहेत. ते फक्त आम्हालाच कळतं. आम्ही फार्मसी झालो म्हणूनच कळतं ना आम्हाला. बरं, मग एक कंपनी लुपिन असली समजा, त्याचे एक औषध तुम्ही म्हटलं उदाहरणार्थ पॅरासिटामॉलचं औषध. एका कंपनीचा रेट वेगळा, दुसऱ्या कंपनीचा रेट वेगळा आणि मग आणखी मग म्हणजे एक औषध ₹10 पण मिळतं, ₹2 पण मिळतं, ₹1 त्याच्यामध्ये काही फरक असतो का हो? आता खरं सांगू का, पॅरासिटामॉल म्हणजे त्याला सगळ्याला 30 लागते. पण पॅकिंग, कंपनी जे दिसल तसं लागतंच ना समजा. अच्छा. हां, थोडाफार आहे फरक. इतका जास्त नाही, पण स्टँडर्डमध्ये तर अजिबातच नाही समजा. आणि तुमचं असोसिएशन स्टँडर्ड मेडिसिनचं काम करतं. हो, सगळंच जवळपास. तसं आता
जेनरिक पण आहे. याचं मोदी साहेबांनी पण चालू केलंय, त्याचाही चांगला म्हणजे लोकांसाठी चांगलंच आहे ना. हं. तर जेनेरिक मेडिसिनचा खूप फायदा होतोय. हो, होतंय. आणि मग त्याच्या म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे जेनेरिक मेडिसिनच्या आणि आपल्या त्या स्टँडर्ड मेडिसिनच्या किमतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण क्वालिटीमध्ये किती फरक आहे? आम्ही काय करतो, आम्ही डॉक्टर जे देतील ते देतो. आम्ही काहीच विचारित नाही. जेनरिक आहे की स्टँड मॅडमना सरांनी जे नाव लिहून दिलं सरांनी, डॉक्टर साहेबांनी, तेच आम्ही देतो. आमचं तेवढंच काम आहे. म्हणजे स्टँडर्ड मेडिसिन विकणारा जो केमिस्ट असतो तो जेनेरिक मेडिसिन पण ठेवतो. हो, डॉक्टर साहेब जे सांगतील तेच देतो ना आम्ही. बरं. म्हणजे तो ठेवतो म्हणजे. हां. तर तुम्ही आज इथं इन्स्पिरेशन द जर्नी ऑफ लाईफमध्ये चर्चा केली. खूप महत्त्वपूर्ण बाबी तुमच्याकडून ऐकायला मिळाल्या. तुमचे खूप खूप धन्यवाद सर. राम राम.